पुढील स्पर्धक आहेत जेशू वल्वी, सिडको बायबल फेलोशिप चर्च, नाशिक. त्यानंतर तयार राहतील लता मकासरे, दर्यापूर चर्च, अमरावती. त्यानंतर तयार राहतील नितीन साळवी, पंचौद चर्च, पुणे. 100 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये एक महामारी आली. ही महामारी एका वर्षात संपूर्ण देशात पसरली. कोट्यावधी लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे वैश्विक वैज्ञानिकांची एक बैठक भरली. त्या बैठकीमध्ये अशा प्रकारे ठरवण्यात आले की वैश्विक महामारीसाठी लवकर औषध शोधावं लागेल, नाहीतर जगाला एका मोठ्या संकटातून पुन्हा जावं लागेल. 100 वर्षानंतर वैज्ञानिकांची ही भीती खरी ठरली. चीनमधील वुहान शहरामध्ये 17 नोव्हेंबर 2019 मध्ये कोरोना व्हायरसने प्रभावित झालेला एक व्यक्ती आढळला. 11 जानेवारी 2020 रोजी कोरोना विषाणूमुळे एका व्यक्तीचा पहिला मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना विषाणू हा अमेरिका, इंग्लंड, इटली, स्पेन, भारत अशा संपूर्ण जगामध्ये तो पसरला. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेने कोरोना या साथीला जागतिक महामारी म्हणून घोषित केली. कोविड-19 संधी की शाप हे पाहण्यासाठी पवित्र शास्त्राकडे पाहावं लागेल. मनुष्याच्या इतिहासामध्ये मरीने सतत पाठलाग केलेला आहे. पृथ्वीवरील लोकांच्या मरीद्वारे देवाने न्याय प्रगट केलेला आहे. आणि म्हणून देव जर चांगला आहे तर देव मरी का पाठवतो, हा प्रश्न मनुष्याच्या मनामध्ये सतत उभा आहे. प्रियांनो, मरी पाठवणे ही देवाची इच्छा नाही, देवाची योजना नाही, पण मनुष्याने देवाचा न्याय स्वतःवर अडवून घेतलेला आहे. म्हणून अनुवाद याचा 30 अध्याय 15 वचनामध्ये म्हटले आहे, जीवन आणि मरण मी तुझ्या समोर ठेवलेले आहे, आशीर्वाद आणि श्राप मी तुझ्या समोर ठेवलेले आहे, त्यामधून तू जीवन निवडून घे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये निर्गम याचा 7वा अध्याय पासून 11वा अध्यायापर्यंत परमेश्वराने मिस्रामध्ये मरी पाठवून त्याने आपला न्याय प्रगट केलेला आहे. गणना याच्या 16वा अध्यायामध्ये इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केला म्हणून त्या ठिकाणी मरी पाठवलेली आहे. दुसरे इतिहास याच्या 24वा अध्यायामध्ये दाविदाने परमेश्वराविरुद्ध जनगणना केली म्हणून त्या ठिकाणी मरी पाठवली. 70,000 लोक मरीमुळे मरण पावले. अशा प्रकारे जगाच्या इतिहासामध्ये मरीद्वारे परमेश्वर कार्य करताना, मरीद्वारे आपला न्याय प्रकट करताना आम्हाला दिसतो. आणि म्हणून मरी का पाठवतो? मनुष्याच्या अपराधामुळे, मनुष्याच्या बंडखोर वृत्तीमुळे, मनुष्याच्या गर्विष्ठ अंतःकरणामुळे, मनुष्याच्या हट्टीपणामुळे. म्हणून चार्ल्स स्पर्जन लिहितात, जेव्हा परमेश्वर मरीद्वारे आपला न्याय प्रगट करतो तेव्हा तो आपल्याकडील अवजारांचा वापर करतो. तो जीवजंतूचा कीटाणू आहे, धूळ आहे, अशा प्रकारे तो अवजारांचा वापर करतो. आकाशातील ताऱ्यापासून तर धुळीपर्यंत छोट्याच्या छोट्या विषाणू त्याची आज्ञा ऐकतात. आणि म्हणून कोविड-19 ही परमेश्वराने दिलेली संधी आहे. दुसरे पेत्र याचा 3रा अध्याय 8-9 वचनामध्ये म्हटलेले आहे, प्रभूला एक दिवस हा 1000 वर्षाप्रमाणे आहे, 1000 वर्षे ही एका दिवसाप्रमाणे आहे. तो विलंब करतो. विलंब याचा अर्थ तो संधी देतो. का संधी देतो?
कारण एकाही आत्म्याचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून काय आहे, कोविड-19च्या माध्यमातून देवाकडे परत फिरण्याची ही संधी दिलेली आहे. राष्ट्रीय पश्चातापाची ही संधी दिलेली आहे. आणि म्हणून दुसरे इतिहास 7वा अध्याय 13-14 वचनामध्ये 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. जेव्हा देव मरी पाठवतो तेव्हा पहिली गोष्ट सांगितली आहे, ज्यांना माझे नाव दिले आहे. म्हणजे ख्रिस्ती मंडळीला देवाचे नाव दिलेले आहे. ख्रिस्ती मंडळीपासून सुरुवात होणार आहे. ख्रिस्ती मंडळीपासून संजीवनाची सुरुवात होणार आहे. ख्रिस्ती मंडळीपासून आरोग्याची सुरुवात होणार आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे संजीवनी होण्यासाठी स्वतःला, ख्रिस्ती मंडळीला लीन होणे, नम्र होणे गरजेचे आहे. लीन होऊन तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की मंडळीला, ख्रिस्ती व्यक्तीला आम्हाला प्रार्थना करावी लागेल. आमच्या परिवारासाठी, आमच्या मंडळीसाठी, आमच्या देशासाठी, राष्ट्रासाठी प्रार्थना करावी लागेल. चौथी गोष्ट, देवाकडे वळावं लागेल. कुठून पतन पावला त्याची तू आठवण कर आणि पहिली कृत्ये कर. आणि शेवटची गोष्ट, 5वी गोष्ट आहे ती म्हणजे दुष्ट मार्ग, दुष्ट प्रवृत्ती, पाप आम्हाला सोडावे लागेल. देव म्हणतो मी क्षमा करेन, मी क्षमा करेन. आणि म्हणून देवाविरुद्ध केलेले जे कार्य आहे त्यांच्या क्षमेद्वारेच आरोग्य मिळणार आहे. क्षमेद्वारेच राष्ट्राची पुनर्स्थापना होणार आहे. आणि म्हणून माझे पाप, मंडळीचे पाप देवासमोर आणूया. देव सर्व काय नियंत्रण करण्यास तो सामर्थ्यवान आहे. आणि म्हणून कोविड-19 ही देवाने दिलेली संधी आहे, त्याचप्रमाणे तो शापही आहे. सेंट लुकस चर्चला 32व्या वर्धापन दिनानिमित्ताने माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. देव आपल्या मंडळीची भरभराट करो, आपल्या मंडळीची प्रगती करो आणि येणाऱ्या दिवसामध्ये देवाचे राज्य आपल्या मंडळी कळवी अनेक पटीने वाढवून घेऊ, हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे. थँक्यू. माझं नाव लता भास्कर मकासरे आहे. मी दर्यापूर ह्या ठिकाणातून बोलत आहे. प्रियांनो, आज आपला विषय आहे की कोविड-19 संधी की शाप. आणि मी आज निवड केलेली आहे की कोविड-19 हा आमच्यासाठी संधी असा आहे. कारण की खरोखर परमेश्वराने ह्या दिवसांमध्ये आम्हा विश्वासणाऱ्या कुटुंबांसाठी ही फार मोठी संधी दिलेली आहे. प्रियांनो, आम्ही बघतो की आम्ही बाळपणापासून ख्रिस्ती कुटुंबात जन्मलेले आहोत. ख्रिस्ती कुटुंबात आम्ही वाढलो. परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास आहे आम्हाला. 10 आज्ञा आम्हाला पाठ आहेत. परंतु प्रियांनो, खरोखर इतके वर्ष आम्ही त्या तंतोतंत पाळत होतो का? त्याप्रमाणे वागत होतो का? त्याप्रमाणे वर्तत होतो का? ह्याचं जर अवलोकन केलं तर आम्ही स्वतः खरंच उणे होतो असं आम्हाला दिसून येईल. परंतु जेव्हापासून हे लॉकडाऊन चालू झालं कोविड-19मुळे आणि ह्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग थांबलं गेलं. कधी न थांबणारं जग, हे संपूर्ण जग थांबलं गेलं. सगळीकडे हाहाकार माजला. सगळीकडे मरण लोकांनी डोळ्यांनी पाहिलं. कितीतरी घरांमध्ये, कितीतरी निराशेमध्ये लोकांनी आपापले आत्महत्या केलेली आहे, जीव दिलेले आहे. परंतु ह्याही स्थितीत परमेश्वराने आमचा सांभाळ केला, आम्हाला सांभाळलं, ही संधी दिली. आणि खरोखर पुन्हा एकदा आम्ही इतक्या आमच्या संसारामध्ये व्यस्त होतो की आम्हाला त्याचे वचन वाचण्यासाठी केवळ रात्री 5-10 मिनिट, जास्तीत जास्त 15 मिनिट आम्ही आमची कौटुंबिक प्रार्थनेसाठी वेळ देत होतो. परंतु सकाळपासून रात्रीपर्यंत आमचा वेळ अगदी बिझी जायचा, आम्हाला वेळ नव्हता. परंतु परमेश्वराने ह्या कोविड-19मुळे आम्हाला एवढा भरपूर वेळ दिला की आम्ही आमच्या सर्व उणीवता बघितल्या की खरोखर आम्ही कुठे उणीव आहोत, आमची कुठे कमतरता आहे. आणि खरोखर एवढ्या मोठ्या गोष्टीमध्ये त्याने आम्हाला दाखवून दिलं की आम्ही कोणत्या रीतीने परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे, त्याची सेवा केली पाहिजे, त्याच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे, आमच्या कुटुंबासोबत राहून. आणि खरोखर ह्याचं शिक्षण ह्या दिवसांमध्ये परमेश्वराने मोठ्या प्रमाणात मला दिलं. आणि खरोखर प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही बघतो
त्यावेळेस मागचा काळ मला आठवतो की खरोखर फारो राजा मिस्री लोक यांच्यावर परमेश्वराने 10 पिढा आणल्या, परंतु इस्रायल लोकांना त्यांनी अगदी वेगळं ठेवलं, त्यांना अगदी अलिप्त ठेवलं. कोणत्याच प्रकारचा त्रास त्यांच्या गुराढोरांना नाही आणि त्यांना झाला नाही आणि ह्या पिढेपासून त्यांना अलिप्त ठेवलं. त्याप्रमाणे परमेश्वराने आज आम्हाला एवढ्या जगात सर्व अव्यवस्था असताना, एवढा हाहाकार असताना देखील त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना सामावून ठेवलेला आहे. प्रियांनो, आज पुष्कळ तरुण मुलं मुली बेरोजगार झाले, त्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि निराशेमुळे त्यांनी आपले जीवन संपवलेलं आहे. परंतु प्रियांनो, आज आमच्या कुटुंबामध्ये ही दैन्यावस्था परमेश्वराने जाणवू दिली नाही. आमच्या लेकरा बाळांवर त्यांनी दया केलेली आहे, त्यांना उत्तम रीतीने ठेवलेलं आहे आणि इतरांसाठी सेवा करण्याची, प्रार्थना करण्याची संधी परमेश्वराने याद्वारे आम्हाला दिलेली आहे. खरोखर प्रियांनो, हे बघत असताना आमचे तरुण लेकरं कोविड हॉस्पिटल्समध्ये काम करत आहेत. आमच्या नर्सेस, डॉक्टर्स, परिचारिका आणि सगळे कर्मचारी हे विश्वासणारे त्या ठिकाणी विश्वासूपणे काम करत आहेत. परंतु परमेश्वराने त्या ठिकाणी त्यांना देखील अगदी सामावून ठेवलेलं आहे. त्यांचे जेव्हा स्वाब घेतलेले आहेत टेस्टिंगसाठी ते निगेटिव्ह आलेले आहेत आणि खरोखर परमेश्वराच्या नावाला आम्ही धन्यवाद देतो की ह्याही स्थितीत परमेश्वराने आमच्या लेकरांचा देखील सांभाळ केलेला आहे. त्या दवाखान्यांमध्ये काम करत असताना देखील त्यांना अलिप्त ठेवलेलं आहे, कोणत्या रीतीची बाधा होऊ दिलेली आहे. खरोखर प्रियांनो, या सर्व संधी परमेश्वराने आम्हाला या दिवसात दिलेल्या आहे. त्याच्या वचनाची सेवा करण्याची देखील संधी, फार सुंदर संधी मला द्राक्षावेल मिनिस्ट्री नागपूर ह्याद्वारे मिळाली होती आणि 2 वेळा मला प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची संधी भेटली आणि त्या संधीचा उपयोग मी उत्तम रीतीने करून घेतला. इतरांना मी त्या वचनाची सेवा करण्याची संधी मला भेटली, ती वचनाची सेवा मी केली आणि खरोखर या सर्व गोष्टीसाठी मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की ह्या सुंदर संधी ह्या दिवसांमध्ये परमेश्वराने मला, माझ्या नातवंडांना, माझ्या कुटुंबियांना दिली आणि खरोखर या संधीचा उपयोग फार उत्तम रीतीने आम्ही करून घेत आहोत आणि इथून पुढे देखील करीत राहणार, ही माझी साक्ष आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की परमेश्वराने कोविड-19 ही माझ्या कुटुंबाला मला संधी दिलेली आहे आणि ह्याबद्दल मी परमेश्वराचे उपकार मानते, त्याच्या नावाला धन्यवाद देते आणि खरोखर त्याच्या नावाची स्तुती करते. या संधीसाठी मी पुन्हा एक बार सर्वांचे आभार मानते की ही संधी तुम्ही मला बोलण्याची दिली आणि खरोखर परमेश्वराचे उपकार मानते. प्रेज द लॉर्ड. थँक्यू जीसस. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावेन. मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता तो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येईल. मी नितीन राजन साळवी, पवित्र नाम देवालय अंशोक चर्चचा सदस्य असून सेंट लूक चर्चच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देतो व कोविड-19 संधी की शाप या विषयाचे निवड करून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले म्हणून चर्चचे अध्यक्ष रेव्हरंड सुधीर गायकवाड व सर्व पास्टोरल कमिटीचे आभार मानतो. कोविड-19 या महामारीमुळे संपूर्ण जगच हादरून गेले आहे आणि असे असून सुद्धा एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये आपला जो सांभाळ करतो तो आपला जिवंत प्रभू येशू ख्रिस्त हाच होय. खरे तर लॉकडाऊन पूर्वी मी सुद्धा जागतिक दृष्ट्या सर्व गोष्टींमध्ये गुरफटलेलो होतो, परंतु लॉकडाऊनच्या निमित्ताने जो काही मोकळा वेळ आपल्याला सक्तीने अनुभवायचा वेळ भेटला, त्यावेळेस खरं विचार केला की आपण पिढ्यानपिढ्यांपासूनचे ख्रिस्ती धर्मामध्ये असताना आपला आध्यात्मिकरित्या आपण कोणत्या पातळीवर आहोत. खरे तर कोविड-19द्वारे जगावरती शाप जरी आला असला तरी आपण त्याच्याकडे एक संधी म्हणून बघूया. या मिळालेल्या संधीमध्ये आपण आपल्यासाठी व आपल्या घरातल्या पूर्ण परिवारासाठी तारण प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करूया. कारण ज्या काही जागतिक गोष्टींमुळे आपण देवापासून दुरावले गेलो आहोत, या मोकळ्या वेळामध्ये आपण देवाचाच आधार धरून त्याच्याजवळ जाणं गरजेचं आहे. जसे एखादा भटकलेला मुलगा आपल्या आईवडिलांचं न ऐकता आपल्या मनाने सर्व करत असतो आणि जेव्हा त्याला त्याचा पश्चाताप होतो तो त्याच्या आईवडिलांकडेच परत येतो व ते त्याचे आईवडील त्याला समजून त्याला घेतात आणि त्यांना मार्ग दाखवतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या देवबापाकडे जाणं गरजेचं आहे आणि तारण प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. हीच आपल्या देवबापाची पण इच्छा आहे. नव्या करारात प्रेषिताचे कृत्य 14:22 मध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला
पुष्कळ संकट टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. पवित्र शास्त्रात आपण पाहतो जक्कई नावाचा एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंतही होता. येशूला पाहण्याची त्याची तीव्र इच्छा होती, परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो ठिण्ण होता. तो जाऊन उंबराच्या झाडावरती चढला, कारण येशू त्या रस्त्याने जाणार होता. येशू त्या ठिकाणी आल्यावरती त्यांनी दृष्टी वर करून पाहिली व म्हणाला, जक्कया खाली ये, मला आज तुझ्या घरी थांबवायचे आहे. जक्कई त्वरित खाली आला व त्याने प्रभू बापाचे आगत्य स्वागत्य केले. त्यामुळे आपला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावरती खूप तेव्हा जक्कयाने देवाला सांगितले, हे प्रभू बापा, मी आजपर्यंत लोकांचे जे काही लोबाडून घेतले असेल ते मी त्यांना चौपटीने देतो. मी माझी अर्धी द्रव्ये दारिद्र्यांना देतो. हे ऐकून देवबापाने त्याला सांगितले, आज या घराला तारण प्राप्त झाले. जक्कयाने जसे संधी न दवडता देवबापाचं ऐकून त्याने जसे स्वतःसाठी व आपल्या घराण्यासाठी तारण प्राप्त करून घेतले, त्याचप्रमाणे आज कोविड-19 सध्या परिस्थिती जरी असली तरी आपण न डगमगता न खचून जाता स्वतःसाठी व आपल्या घरासाठी तारण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. ज्याप्रमाणे उदाळा पुत्र आपल्या पित्याकडे परत आला व पित्याने त्याला देखील स्वीकारले व त्याला नवीन संधी दिली. हे कोविड-19चे जागतिक संकट जरी असते, त्याद्वारे संधी साधून तारण प्राप्त करणे खूप गरजेचे आहे. म्हणून रोमकरास पत्र 12:2 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचा नवीन कराने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आमेन. आत्ताच सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आभार. पुढील स्पर्धक आहेत रिया साळवे, विनॅड वर्कर चर्च पुणे. त्यानंतर तयार राहतील कृष्णा तुजारे, एजी चर्च, अशोकनगर, पुणे. त्यानंतर तयार राहतील डॉर्थी डोनल, WFCS महिला मंडळ, बल्लारपूर. Praise Lord everyone. My name is Riya and I am from Pune. And today I am going to talk about Corona opportunity or curse. According to me, Corona is an opportunity. Why? Because it was the plan of God and God allowed it to happen. Just the way God allowed the devil to come and tempt Jesus, in the same way God allowed this Corona to come into our lives. Why? As it is written in Jeremiah 29:11, "For I know the plans that I have for you, declares the Lord, plans to prosper you and not to harm you, plans to give you hope and plans to give you future." In the same way, when Corona came into all of our lives, it gave us an opportunity to know God more, to come closer to God, to come together as a family and live in the presence of God. Because of Corona, because of this lockdown, we got to spend a lot of time in the presence of God. And also we got to know how important it is to be in the presence of God. We got to know that how God protected us in all of this. It was not just about Corona. People were suffering with so many things. There were explosions, there were floods. People were also starving for food. And here we were given everything that we would need or want. Why? Because we called unto the God. And God fulfilled His promise into our lives. The promise which He had given in Psalm 91:7. In that He said, 1,000 may fall at your side and 10,000 at your right hand, but it will not harm you. Corona did not harm us. Everything that God did, it was for our good. And whenever we called God, whenever we were in any trouble, God saved us. He fulfilled His promise which He had given in Joel 2:32 as well. There He said, everyone who calls unto me will be saved. And He did save us.
Now we also think that what about the people who got destroyed, or what about the people who suffered with all of these things? We think that why is God not gracious enough for those people? And that's why we will see Genesis 13, in which God is having a conversation with Abraham, where Abraham is talking with God, and Abraham is saying that God, you are going to destroy this Sodom, and what if there are 50 people who are righteous in Sodom? God says, if there are 50 people who are righteous in Sodom, I will not at all destroy that country. Then Abraham says that what if there are 40 people? He keeps on decreasing the numbers, 40, 30, 20, 10, and God keeps on saying the same answer, that even if there are 30, 20, 10, I will not destroy Sodom. He has promised it, and also he has proved it, where he did it with Noah. Noah was the only person in the whole world who was righteous, and God saved him. He is an example for all of us. So whoever who are righteous, whoever who is calling to God, God will always save them, God will always be with them. And even if this corona is a curse to anyone, has come in the phase of curse to anyone, still it is written in Deuteronomy 23:5 that our God is a God who turns curse into blessing. So yes, if it is a curse for anyone, and yes, if that person is asking God, is turning towards God, God can turn that curse into a blessing. And that's how Karuna is overall an opportunity, a plan of God, which is in our lives to guide us somewhere, to prosper us, and to show how gracious our God is. Thank you. Have a great day and God bless you. का सब्जेक्ट है कोविड-19, अवसर है या शाप है। मैं कहता हूँ अवसर भी है और शाप भी है। अवसर हमारे जीवन में कुछ करने के लिए और कुछ करके दिखाने के लिए आता है। किसी ने कहा है मौका मिलेगा तो चौका मारेंगे। इसका मतलब अवसर हमारे जीवन में कुछ करने के लिए आता है। आपत्ति यानी संकट हमें सिखाने के लिए आता है। आपको मैं एक स्टोरी बता रहा हूँ, एक टीचर की और स्टूडेंट की। एक टीचर अपने स्टूडेंट को होमवर्क देता है। जब वो स्टूडेंट अपना होमवर्क कंप्लीट नहीं करता तब टीचर को गुस्सा आता है। टीचर उस स्टूडेंट को मारती। क्यों मारती है? उसको सबक सिखाने के लिए। स्टूडेंट, ये बेटा, ये आपत्ति तेरे ऊपर आए है। और वो स्टूडेंट माफी मांगता है, गुरुजी मुझे क्षमा कीजिए। और गुरुजी उसे क्या करता है? क्षमा करता है। इसी प्रकार परमेश्वर भी हमारा टीचर है, परमेश्वर भी हमारा गुरुजी है। बाइबल में कहा है परमेश्वर जिसे मारता है उसे पट्टी भी करता है, उसे मलम भी लगाता है। क्यों? उसको सबक सिखाने के लिए। क्यों उसके जीवन में आपत्ति भेजते? कि उसने गलती की, वो आगे ऐसी गलती ना करे, इसलिए परमेश्वर हमारे ऊपर आपत्ति भेजता है। आपत्ति हमारे वजह से वो आपत्ति आती है, इसलिए परमेश्वर हमें मारता है। हमें सबक सिखाने के लिए परमेश्वर हमें क्या करता है? मारता है। जब हम माफी मांगते हैं तो परमेश्वर क्या करता है? हमें माफ करता है। हमें क्या करता है? हमें अपने पास लेता है। जिससे एक टीचर अपने स्टूडेंट को अपने पास लेता है, इसी तरह परमेश्वर भी हमें क्या करता है? परमेश्वर भी हमें क्या करता है? कि माफ़ी करता है। आपत्ति हमारे जीवन में किसके लिए? हमें कुछ सिखाने के लिए आता है। एक फार्मर होता है, उसके जीवन में भी एक साल में 3 आपत्ति आते हैं, चाहे वो बारिश का मौसम हो, चाहे वो गर्मी का मौसम हो, चाहे वो ठंडी का मौसम हो। और हर आपत्ति में एक फार्मर कुछ ना कुछ सीखता है। इसलिए मैं कहता हूँ आपत्ति हमारे जीवन में हमें कुछ सिखाने के लिए आता है। सच में कोविड-19 ने हमें सिखाया कि निरंतर प्रार्थना करनी है। कोविड-19 ने हमें सिखाया कि सहभागिता क्या होती है। कोविड-19 ने हमें सिखाया कि जीवन क्या होता है। कोविड-19 ने हमें सिखाया कि पैसा जीवन नहीं है। कोविड-19 ने हमें सिखाया कि अपना समय अपने फैमिली को देना चाहिए। सच में कोविड-19 एक अवसर भी है, एक मौका भी है। सच में जिसका सोच पॉजिटिव होता है, जो तैयार होता है, वही जिसका सोच पॉजिटिव होता है, जो तैयार होता है, वही मौके का फायदा लेता है, वही मौके का लाभ लेता है। आपको मैं वो स्टोरी बता रहा हूँ। एक कलीसिया में एक पास्टर जी अपने प्रेयर रिक्वेस्ट प्रेजेंट करते हैं। प्रेयर रिक्वेस्ट बताते हैं कि कलीसिया में कोई एक इस प्रेयर रिक्वेस्ट के लिए प्रे कीजिए। जो तैयार होता है, जिसका सोच पॉजिटिव होता है, वही क्या करता है? प्रेयर करता है। सच में जो तैयार रहता है वही क्या करता है? प्रार्थना करता है। सच में मौका जिंदगी में बार बार नहीं आता है। कोरोना आएगा, कोरोना जाएगा, बीमारी आएगी, बीमारी जाएगी, गर्मी आएगी, गर्मी जाएगी, मौसम आएगा, हर मौसम जाएगा। पर आपने क्या सीखा हो? अपने आपत्ति से क्या सीखा और आपने
क्या लाभ उठाया। मेरे भाइयों और बहनों, ये मायने रखता है। जिस तरह का योना ने भी मौके का फायदा उठाया। एक निन्वे शहर था, उसका नाश होने वाला था, वो गया, उस मौके का उसने फायदा उठाया। वो उसने परमेश्वर का नाम उस लोगों को सुनाया। मन फिराओ, स्वर्ग राज्य निकट आ रहा है। लोगों को पता नहीं था, आपत्ति की वजह से उनका नाश होने वाला था, और लोगों ने योना की बात सुनी, लोगों ने पश्चाताप किया। सच में हो परमेश्वर का मन उन्हें फिराया। ओ पश्चाताप में, माफी में इतनी पावर है कि आप परमेश्वर का भी मन फिरा सकते हो। सच में परमेश्वर का मन उन्हें बदल दिया, परमेश्वर का मन उन्हें फिराया। ओ सच में परमेश्वर उनके जीवन में वो आपत्ति आने वाली थी, वो आपत्ति उनके जीवन में परमेश्वर ने नहीं भेजी। सच में माफी में, पश्चाताप में इतना सामर्थ्य है, आप परमेश्वर का मन भी फिरा सकते हो। इसी प्रकार मेरे भाइयों और बहनों, हमें जाना है, हमें लोगों को परमेश्वर का वचन बताना है। उन्हें पता नहीं कि कोरोना हमारी वजह से आया है, हमारी गलती की वजह से कोरोना आया है। हमें जाना है, हमें परमेश्वर का नाम उन्हें सुनाना है। हालेलुया। जाओ, परमेश्वर नाम सुनाओ। काम हमारा नहीं, काम परमेश्वर का है। जिस तरह योना ने जाके बताया, एक माध्यम है, हमें माध्यम की तरह काम करना है। हमें जाके परमेश्वर का नाम बताना है। वो काम करने वाला परमेश्वर है। परमेश्वर कहता है, जंग मेरी नहीं, जंग तेरी। सच में कोरोना ने हमें संधि दी। सच में लोगों ने मौकों का फायदा उठाया। और जिनके अंदर जो टैलेंट था, वर्शिप का टैलेंट था, डांस का टैलेंट था, वो कोरोना की वजह से बाहर आया। सच में लोगों ने संधि का फायदा उठाया। ओ जो भूखे थे उन्हें खाना खिलाया। ओ हालेलुया। जो कंगाल थे उन्हें पैसा दिया। सच में कोरोना हमारे जीवन में, को आपत्ति हमारे जीवन में इसलिए आते हैं, हालेलुया, हमें कुछ सीखने के लिए आते हैं। हालेलुया, कुछ सिखाने के लिए आते हैं, कुछ करने के लिए आता है। इसलिए मैं कहता हूं कि कोविड-19 एक अवसर भी है, एक शाप भी है। प्रभु में आप सभी को सलाम। अपनी समझ का सहारा न ले और संपूर्ण मन से परमेश्वर पर विश्वास रख। इसी वचन के साथ मैं डॉर्थी डोनाल्ड, संत लूक चर्च बल्लारपुर से इस कोविड-19 संधि या शाप इस टॉपिक पर आपके सामने अपने विचारों को व्यक्त करना चाहती हूँ। प्रियो, जब महामारी की बात आती है तो सबसे पहले होता है डर का आक्रमण। हाँ प्रियो, लेकिन परमेश्वर आज हमें संधि देते हैं कि हम उनके अधीन हो जाए। जैसे याकूब 4 अध्याय और 7 वचन में कहा है कि तुम परमेश्वर के अधीन हो जाओ और शैतान का सामना करो ताकि वह भाग निकले। हाँ प्रियो, वह यही डर है जिसने राजा यहोशापात को परमेश्वर को ढूंढने के लिए मजबूर कर दिया। दूसरा इतिहास इसके 20वें अध्याय में हम देखते हैं, जब मोआबियों ने और अम्मोनियों ने राजा यहोशापात पर चढ़ाई की तब वह डर गया, जैसे कि आज हम में से कई लोग डरे हुए हैं। और वह परमेश्वर को ढूंढने लगा और जल्द ही परमेश्वर की आवाज उसे सुनने मिली कि तुम इस बड़ी भीड़ से ना डरो और न ही तुम्हारा मन कच्चा हो, क्योंकि युद्ध तुम्हारा नहीं लेकिन परमेश्वर का है। हाँ प्रियो, यह अवसर हमें आज मिलता है कि हम हमारे सुरक्षा जो परमेश्वर में पाते हैं उसे याद करें। जैसे कि हम देखते हैं निर्गमन इसके 9वें अध्याय में और 26वें वचन में, मिस्रियों पर ऐसी ओलों की भारी विपत्ति पड़ी थी कि क्या मनुष्य और क्या पशु सारे ही मारे गए, लेकिन गोशेन प्रदेश में जहां इजरायली बसे हुए थे वो बिल्कुल सुरक्षित थे। जैसे कि प्रियो, आज हम इस संसार में सुरक्षित है। प्रियो, आज यह अवसर हमें मिला है याद करने का कि हमने यीशु को उद्धारकर्ता तो मान लिया है, लेकिन हमें आज परमेश्वर से अपने संबंधों को गहराई में ले चलना है। जैसे कि लूका इसके 5वें अध्याय में हम देखते हैं, यीशु ने शिमोन पतरस से कहा, हे पतरस, तू अपनी नाव को गहरे में ले चल और मछलियों को पकड़ने के लिए जाल को बिछा। और तब उसने इतनी मछलियों को पकड़ा कि उसका जाल फटने लगा। प्रभु, हम देखते हैं कि प्रभु ने उसकी असफलता को उसी क्षण हटा दिया जब पतरस ने यह समझा कि उसे यीशु के साथ गहराई में चलना होगा। हाँ प्रियो, क्योंकि प्रभु का वचन यूहन्ना इसके 3 और 3 में कहता है कि जब तक तुम न बदलोगे तब तक, या फिर नया जन्म ना लोगे तब तक तुम प्रभु के राज्य को नहीं देख पाओगे। हाँ प्रियो, कुछ महीनों पहले हम हमारी प्रार्थनाओं को याद करते हैं कि हम किस प्रकार से प्रार्थनाओं को करते थे। हम हर दिन के लिए प्रभु को धन्यवाद तो देते थे, लेकिन उस धन्यवाद में वो भय नहीं था और उस धन्यवाद में वो एहसास नहीं था कि नया दिन क्या होता है। प्रियो, आज हम इसे जानते हैं, जब हम उस सूरज की किरणों को देखते हैं और प्रभु को धन्यवाद देते हैं तो हम सच में खुद को
बहुत ही धन्य मानते हैं कि हमें कितना सौभाग्य परमेश्वर ने दिया है। हाँ प्रियो, हम प्रार्थनाओं में पहले यही मांगते थे कि हे प्रभु, इस संसार के बोझ को उठाने का सामर्थ्य तू मुझे दे, लेकिन हम भूल चुके थे प्रियो कि परमेश्वर ने हमें इस संसार का बोझ उठाने और अपनी पहचान बनाने के लिए नहीं भेजा, लेकिन परमेश्वर ने हमें एक सुंदर सी फलवंत दाखलता बनाने के लिए भेजा है। जैसा कुलिसियों 1:10 में लिखा है कि तुम्हारा चाल चलन ये परमेश्वर के योग्य हो और तुम में हर प्रकार के भले काम का फल पाया जाए और तुम परमेश्वर में पहचान बनाए चलो। हाँ प्रियो, यह हमें संधि देता है कि परमेश्वर का वचन जैसे लिखा है कि अपनी भूल चूक को कौन समझ सकता है। बुरी बातों को सोचना और फिर उन्हीं बुरे कामों को करना, इनमें हमारा दिल बिल्कुल डरता नहीं था प्रियो, लेकिन आज हम जान गए हैं जो प्रभु का वचन कहता है कि जीवन का उगम तो मन से होता है, जैसे नीति वचन में लिखा है, सबसे अधिक अपने मन की रक्षा कर, क्योंकि जीवन का मूल स्रोत तो वही है। हाँ प्रियो, आज हमें संधि मिली है परमेश्वर से पश्चाताप के प्रार्थना को करने का, क्योंकि वचन कहता है कि जब मैंने अपने पापों को मेरे परमेश्वर के सामने प्रकट किया और जब मैंने अपने अधर्म को न छिपाया, मेरे परमेश्वर ने मुझे क्षमा कर दिया। आज अवसर मिला है प्रभु से ये कहने का कि हे प्रभु, मेरे विश्वास को तू दूर कर, मेरे अविश्वास का तू उपाय कर। हाँ प्रभु, हम धन्यवाद देते हैं परमेश्वर को इस संधि के लिए कि परमेश्वर ने सच में कहा है कि विश्वास करने वाले के लिए सब कुछ हो सकता है। और मैं कहना चाहूंगी अंत में कि हर दिल, हर पल और हर समय मेरे पास संधि है कि मैं मेरे प्यारे प्रभु को धन्यवाद देती रहूं। आताच सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आभार। पुढील स्पर्धक आहेत मार्कस पाटोळे, ग्लोबल चर्च ऑफ जीसस क्राइस्ट, औरंगाबाद. नंतर तयार राहतील बाजीराव शिरसे, सेंट थॉमस चर्च, अंबरनाथ. नंतर तयार राहतील प्रतिभा वाघमारे, अलायन्स मराठी चर्च, भुसावळ. Praise the Lord. ग्लोबल चर्च ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट, पास्टर मार्कस बाळासाहेब पाटोळे, वडोदरा, औरंगाबाद. मी तुम्हाला एक आपल्या व्यवहारातलं एक उदाहरण देऊन आपल्याला संधी परमेश्वराने कशी दिली याविषयी मी तुमच्या पुढे हा विषय मांडत आहे. आपण ज्यावेळेस सिग्नलवर पाहतो तर 3 लाईट असतात आणि लाल लाईट असतो तो धोक्याचा राहतो, परंतु जेव्हा हिरवा असतो त्यावेळेस त्याच्यानंतर पिवळा येतो आणि तो थोड्या काळासाठी असतो, त्याच्यानंतर लाल लाईट लागतो. लाल लाईट म्हणजे जगाचा शेवट, डेंजर आहे. आणि म्हणून तशाच प्रकारे मी तुम्हाला याविषयी सांगतो की ख्रिस्ताला जेव्हा क्रुसावर दिलं त्याच्यानंतर 70 साली वेस्पासपेचा मुलगा टायटस आला आणि त्यांनी एवढी लोकांची कत्तल करून त्यांना हाकून दिलं. 70 सालापासून असं होमकाराच्या पत्रामध्ये पाऊल सांगतो की त्याच्यानंतरची संधी परराष्ट्रीय लोकांना दिलेली आहे. आणि हा जो परराष्ट्रीय लोकांचा काळ आहे 2000 वर्षाचा, होशेयाच्या 6व्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. हे 2000 वर्षाचा कालावधी सर्व जगातल्या ख्रिश्चन लोकांना देण्यात आलेला आहे. आणि हे कालावधी जेव्हा इथं संपतो तर हा जो पॉइंट आहे, हा म्हणजे हे लाल लाईट आहे इथं, म्हणजे हे जगाचा शेवट आहे. तर ह्या जगाच्या शेवटाच्या अगोदर परमेश्वराने सांगितलंय हेच केलामध्ये 38व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये म्हटलेलं मरी येणार आहे. त्याच्यानंतर जकार्या म्हणतो ती मरी अशी असेल की माणसांचे पाय जागेवर सडतील, डोळे सडतील, जीभ सडेल, अशा प्रकारची ती मरी असेल. आणि ह्या मरीला सर्व जग घाबरेल. आणि त्याच्यानंतर यशा सांगतो ह्याच मरीविषयी की जेव्हा ती मरी येईल त्यावेळेस आपल्या घरामध्ये बसा, दारे लावून क्रोधाचा झपाटा जाईपर्यंत, म्हणजे परमेश्वराचा जो क्रोध आहे तो झपाटा जाईपर्यंत घरामध्ये बसून राहा. त्याच्यानंतर लोकांनी 21व्या अध्यायामध्ये सांगितलं की मरी येणार आहे, म्हणजे त्या मरीची आपण वाट पाहतो, म्हणजे जगाच्या शेवटाच्या अगोदरची एक घातक मरी आहे. आणि मग तशा प्रकारे जेव्हा एखादा आपल्याला संकट येतं त्यावेळेस एक अगोदर एक इशारा दिला जातो. आणि हा इशारा म्हणजे पिवळा लाईट, म्हणजे हा जो पिवळा लाईट आहे तर हा पिवळा लाईट म्हणजे कोविड-19 म्हणजे कोरोना. आणि ह्या कोरोनाचा जो इथं आलेला आहे तर याच्यानंतर थोडासा समय बाकी आहे आपल्यासाठी. बघा, जगाचा शेवट म्हणजे ही जे वचन पूर्ण होण्याला एक संधी दिली देवाने तुम्हाला आम्हाला सावध केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस संधी परमेश्वर देतो त्यावेळेस आपण यहोशुवासारखं म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासह लेकरासह प्रार्थना करायची. मी आणि माझं घरानं परमेश्वराची सेवा करेल, करण्याला आपल्या कुटुंबासह प्रार्थना करायचा. आणि नोहा जे होतं 120 वर्ष त्यांनी सुवार्थ सांगितले. आणि शेवटी ज्यावेळेस तो नावेमध्ये गेला
त्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं 7 दिवसानंतर पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे त्याला ती थोडी संधी देण्यात आली होती त्याच्या नातेवाईकाला, परंतु नातेवाईक कुणीही आलं नाही. त्याच्यानंतर लोट जो होता जावाईकडे गेला आणि त्याला सांगितलं या शहरावर गंधकाचा पाऊस पडणार आहे, परंतु त्या जावाईने ऐकलं नाही. आणि जेव्हा तो देवदूताकडे परत आपल्या घरी आला त्यावेळेस देवदूताने त्याला लोटाला सांगितलं की आता तू जीव घेऊन पळ. आणि जेव्हा तो पळायला लागला तर त्याने एक संधी मागितली की कृपा करून मला सोराच्या जो छोटासा जे नगर आहे तिथपर्यंत जाईपर्यंत आगडी पाडू नकोस. आणि ती संधी त्याला देण्यात आली. तशाच प्रकारची संधी सर्व जगातल्या ख्रिश्चन लोकांना देण्यात आलेली आहे. हे 2000 वर्षांमध्ये 2 दिवस आता संपत आलेले आहेत. आणि पिवळा लाईट म्हणजे एक आपल्याला धोक्याचा जो इशारा आहे त्याच्या अगोदर आपल्याला थांबायचंय. आणि ही जे सिग्नल आहे पिवळा सिग्नल हे थांबायचंच आहे, पुढे जायचं नाही, कारण पुढे गेलं तर धोका आहे. आणि म्हणून ही जी धोक्याची जी 4 वचनं मी आज तुमच्या पुढे मांडलेली आहेत, तर मला वाटतंय सर्वांनी याच्यावर विचार करावा. कारण आता जगाचा शेवट जवळ आलेला आहे. आणि जवळ आलेला असताना ही जी संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे ही संधी आता संपत आलेली आहे. आणि म्हणून देवाने जो हे कोरोना आपल्याला किंवा कोविड-19 हा जे दिलेला आहे, हा जो रोग आलाय आणि हा रोग आपल्याला जे थांबलेला आहे ते आपल्याला हे सांगतं की तुम्ही ह्या संधीचा फायदा घ्या. आणि जगातले सर्व ख्रिश्चन लोक आज या संधीचा फायदा घ्यावा. म्हणून या जो संदेश देण्याची एक कल्पना ज्यांनी केलेली आहे आणि ही कल्पना फार चांगली आहे. सावध राहा, पिवळा लाईट लागलेला आहे, याच्यानंतर लाल लाईट लागेल म्हणजे धोका आहे. आणि तो धोका कुणीही पत्करू नये. तर देव चांगला आहे आपल्यासाठी, त्यांनी आपल्याला हा इशारा दिलेला आहे. आणि या इशाराचा सर्वांनी लक्षपूर्वक याच्यावर मनन करा आणि ख्रिस्ताकडे या. तो आपल्या सर्वांना या संकटातून किंवा येणाऱ्या मरीपासून वाचवेल. धन्यवाद. प्राइज द लॉर्ड. आमेन. माझे नाव बाजीराव शिवराम शिरसे आहे. सेंट थॉमस चर्च CNI अंबरनाथ. आपण प्रथम प्रार्थना करू. पवित्र श्रीनादी स्थूल परमेश्वर बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहेस, गौरवशाली परमेश्वर आहेस. प्रभू परमेश्वरा, प्रभू आजचे वचन सांगण्यासाठी तू माझ्या जिभेला आणि मुखाला स्पर्श करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तूच आमचा तारणारा परमेश्वर आहेस. ही लहानशी प्रार्थना धन्यतारक ईश्वरा नावाने केली म्हणतो ऐक. आमेन. आजचा विषय आहे कोविड-19 संधी की शाप. तर मी म्हणेन की परमेश्वराने आपल्याला एक संधी दिलेली आहे. पवित्र शास्त्रातील बायबलची भविष्यवाणी खरोखर ठरलेली आहे. त्याप्रमाणे आपण आमोस याचा 8वा अध्याय 2रं वचन याच्यापासून सुरुवात करूया. अंत जवळ आला आहे. आणि खरोखर या ठिकाणी आमोसच्या अध्यायामध्ये सांगितले अंत जवळ आलेला आहे. कारण त्या ठिकाणी इस्रायल लोकांनी काय केलं, मंदिरात पूजा अर्चा केली, म्हणून त्या ठिकाणी अंत जवळ आला. परमेश्वराचं वचन ऐकलं नाही. या ठिकाणी पेत्राचे 2रे पत्र, एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखे आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि त्याच्यात पुढचं वचन जर वाचलं तर देवळातील गीते बंद होतील व मेलेले लोक फेकून देण्यात येतील. या ठिकाणी ज्या वेळेस यहुदी लोकांनी मंदिराची लुटारूची गुहा बनवली तेव्हा येशू ख्रिस्ताला राग आला. त्याने सर्व काही पालथे केले. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताला राग आल्यामुळे त्याने सर्व काही पालथे केले. आणि तो म्हणाला की बघा, तुम्ही माझ्या मंदिराची लोटाची गुहा केलेली आहे आणि मी काय करीन, सर्व काही मला शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट की यिर्मया 7:32 मध्ये असं सांगितलेलं आहे की मेलेले लोक जे आहेत ते इटलीच्या तोफेतमध्ये फेकून देण्यात येतील. आणि त्या ठिकाणी काय होतील, पक्ष्यांना आणि भूमीला ते काय होईल, खत होईल. अशा प्रकारे देवाचं वचन कसं आहे, सत्य आहे. आणि त्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. कारण देवाने आपल्यासाठी या पृथ्वीवर काय केलेलं आहे, रक्त सांडलेलं आहे आणि आपल्याला रक्ताने विकत घेतलेलं आहे. देवाने एक आपल्याला संधी दिलेली आहे. यशया 26:20 मध्ये, चला माझ्या लोकांनो आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या,
क्रोधाचा सपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. पण ही परमेश्वराने संधी दिली त्याच्या नावाचा धन्यवाद करण्यासाठी. आपल्याला परमेश्वराने एक संधी दिली त्याच्या नावाचा धन्यवाद. क्रोधाचा सपाटा, बाहेर काय चालू आहे? कोरोना चालू आहे, म्हणून देवाने आपल्याला संधी दिली. तुम्ही घरात बसा, धन्यवाद करा, बायबल वाचा आणि परमेश्वराचं वचन वाचा. यशाया 2:11 मध्ये माणसाचा अभिमान उतरवण्यात येईल, कारण आपला जिवंत परमेश्वर कसा आहे? न्यायी परमेश्वर आहे. त्याने माणसाचा जो अभिमान आहे तो उतरवण्यात आलेला आहे आणि लोकांना जमिनीवर आणलेला आहे. उच्च श्रीमंत आणि गरीब काही ठेवला नाही, सर्व लोकांचा ताठा उतरवलेला आहे. आणि आपला परमेश्वर कसा आहे? न्यायी आहे. म्हणून आपण त्या जिवंत देवाची रोज आणि रोज प्रार्थना केली पाहिजे. बघा, सर्व ठिकाणची मंदिरं बंद आहेत, सर्व ठिकाणच्या प्रार्थना बंद आहेत, देवळातील प्रार्थना, पण देवाचं आपलं वचन जिवंत आहे. ते सतत आणि सतत चालू आहे, ते कधीच बंद होत नाही. सूर्यचंद्र नाहीसे होतील, पण माझं वचन, देवाचं वचन कधीच नाहीसे होणार. यशाया 55:11 देवाचे वचन पूर्ण झाल्या वाचून राहत नाही, कारण देवाचं वचन कसं आहे? सत्य आहे. त्याचप्रमाणे या प्रकारे आपल्याला परमेश्वराने एक संधी दिलेली आहे. म्हणून आपण आपापल्या पापांचा पश्चाताप करून खऱ्या देवाकडे वळावे. कारण कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. सर्वात प्रथम मी प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो. तसेच सेंट लुक्स चर्चने देवाचे वचन सांगण्याबद्दल, संधी दिल्याबद्दल मी आभारी आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्वांनी बायबल उघडा, वाचा आणि विश्वास करा. प्रेज द लॉर्ड. सर्वांना सलाम. माझं नाव मिसेस प्रतिभा सुधाकर वाघमारे. मी अलायन्स मराठी चर्च भुसावळ या ठिकाणातून बोलत आहे. आणि आजचा जो विषय वक्तृत्व स्पर्धेचा दिलेला आहे, कोविड-19 संधी की शाप, परंतु मी कोविड-19 संधी या विषयावरती बोलणार आहे. आणि संधी म्हटलं तर संधीचं एक आपण दुसरा अर्थ घेतला तर म्हणू शकतो की एक मौका, चान्स. प्रभू आपल्याला पुष्कळ वेळेस संधी देत आहेस आणि हीच संधी या कोविड-19च्या निमित्तात परमेश्वराने आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना दिलेली. जरी बाहेरची परिस्थिती बिकट आहे, कठीण आहे, भय आहे आणि विशेष म्हणजे या कोविड-19मुळे मरणाचं जे भय सर्व लोकांमध्ये निर्माण झालेलं आहे, परंतु आपण देवाला धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करू की देवाने आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांना या मरणाचा अनुभव येऊ दिला नाही. स्तोत्रकर्ता 116 आणि त्याचं 8वं वचन म्हणतं की तो माझा जीव मरणापासून, माझे डोळे अश्रूपासून, माझे पाय ठेचाळल्यापासून त्यांनी रक्षिले आहे. आणि म्हणून मला दिलेली संधी आहे आणि आम्हा प्रत्येकाला विश्वासणाऱ्यांना दिलेली संधी आहे की देवाने आम्हाला या जिवंतच्या भूमीवर जिवंत ठेवलं, यासाठी की आम्हाला दिलेले सुंदरचं जीवन प्रभू राजाने ते त्याच्यासाठी आज घरामध्ये पश्चाताप करून प्रार्थनामय जीवन जगून आणि त्याच्या सानिध्यात राहून त्याच्याकडे विनवणी करण्यासाठी दिलेलं आहे. अनेक घरामध्ये कोविड-19मुळे मरणात कितीतरी लोक मेलेले आहेत आणि त्या घरामध्ये हाहाकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे अश्रू थांबत नाहीये. परंतु देवबापाने या मरणाचा अनुभव, आमच्या घरातले कोणीही लोक मेले नाहीत आणि त्या रडण्याचा अनुभव देखील येऊ दिला नाही. आमचे अश्रू परमेश्वराने खरोखर आवरून धरलेले आहे, यासाठी की त्याच्यासमोर आमचे अश्रू फार मोलाचे आहेत. आणि ज्या वेळेला त्या कोविड-19मध्ये असताना इतर लोक जे मरत आहेत आणि जी सेवा करत आहेत, त्या सेवा करणाऱ्यांसाठी आमचे उपवास, प्रार्थना, सेवा आणि आजाऱ्यांची आणि प्रभू परमेश्वराजवळ जी विनंती करत आहोत, तेच अश्रू नयनाने केलेल्या प्रार्थना परमेश्वर
स्वीकारत आहे. आणि म्हणून या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, या कोविड-19मध्ये देवापणे आम्हाला ही दिलेली सुंदर संधी आहे की त्या संधीमध्ये आम्ही खरोखर इतरांच्यासाठी केलेले हे प्रार्थना, उपवास, हे आमचं ओठाचं फळ परमेश्वराने लक्षात ठेवून आमच्यावरती आज कृपा केलेली आहे. आणि त्याचा उपयोग आम्ही त्याच्या चरणाजवळ त्याच्या येण्याची वाट पाहत असताना पश्चात्तापी व्हावं, लीन व्हावं, नम्र व्हावं. जरी सगळी परिस्थिती बंद आहे, सगळीकडे बंदी घातलेली आहे, परंतु आम्हा प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये प्रार्थना, शास्त्र वाचन आणि सहभागिताही कोणी बंद करू शकलं नाही. आणि म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊ. आताच्या ओठाचं फळ, आपल्या ओठाचं फळ परमेश्वराला अर्पण करू, वाचनामध्ये वेळ घालवू, त्याची संगती घेऊ, इतरांचं ओझं घेऊ, एकमेकांवर प्रीती करू, त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांचं आम्ही घरामध्ये बसून वर्णन करू. ही संधी, कारण कठीण दिवस येत आहे. कलसेकर पत्र याचा 5वा अध्याय 15 ते 17 वचनामध्ये असं म्हणतं देवाचं वचन की ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून चाला, वेळेचा सदुपयोग करा, संधी साधून घ्या. आणि खरोखर ही संधी परमेश्वराने दिलेली आहे. याबद्दल मी खरोखर मनापासून उपकार मानते. या संधीचा गोड अनुभव मी माझ्या परिवारामध्ये घेतला की या लॉकडाऊनच्या कठीण काळामध्ये माझ्या मिस्टरांना जेव्हा हार्टचा त्रास झाला, त्यांच्या खांद्याचं ऑपरेशन तयार झालं, त्यासाठी देवबापांनी 20% त्यांचं हृदय सुरू असताना तिन्ही ऑपरेशन देवबापांनी सक्सेस रीतीने पार पाडले. कोविडचे त्यांचे टेस्ट निगेटिव्ह येऊ दिले. ही जी कृपा आणि दया माझ्या कुटुंबावर केली आणि मरणाचा अनुभव माझ्या कुटुंबाला येऊ दिला नाही, माझ्या मिस्टरांना जिवंत ठेवलं आणि ही संधी आमच्या कुटुंबाला दिली की आम्ही देवाचे खूप मनापासून आभार मानून गौरव करावं. आणि म्हणून मी परमेश्वराची स्तुती करते. या संधीचा उपयोग आम्ही आणि आमचं कुटुंब त्याच्या सेवेसाठी नित्य त्याचा गौरव करणार आहे. थँक्यू. आत्ताच सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आभार. पुढील स्पर्धक आहे परितोष गायकवाड, युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी पुणे. त्यानंतर तयार राहतील मार्क मोरे, चर्च ऑफ नाझरीन, बदलापूर. त्यानंतर तयार राहतील अर्चना दोंदे, मेथडिस्ट मराठी चर्च, परेल, मुंबई. सर्वांना ख्रिस्तात सलाम. मी परितोष विजय कुमार गायकवाड, युनायटेड थिओलॉजिकल सेमिनरी, महाराष्ट्र, पुणे येथून सेंट लूक चर्च, फुलेनगर, पुणे आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे. आजचा आपला विषय कोरोना, संधी की शाप. आज या विषयाकडे खरोखर वळण्यापूर्वी स्तोत्रकर्ता दावीद राजा काय म्हणतो? तो म्हणतो, मर्त्य मानव तो काय की त्याची तू आठवण करावी. ज्या मनुष्याला आपल्या प्रतिरूपाचा देवाने घडवलं, याच मनुष्याच्या जीवनामध्ये आज कोरोना नावाची मृत्यूछायेची दरी आली. आणि या दरीद्वारे आज हजारो आणि लाखो जगभरामधले लोक मृत्यूच्या मुखी पडले. कितीतरी लेकरं आज या जगाला सोडून गेले. आज कितीतरी लोकांचे प्राण या कोरोनाने त्यांचा घात केला. आज या स्थितीमधून जात असताना परमेश्वराने या रोगाच्याही द्वारे आपल्या प्रत्येकाला एक एक संधी दिलेली आहे. कितपत आपण त्याच्याकडे वळालेलो आहोत. पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेस मानवाचं पाप इतकं वाढत गेलं, त्यावेळेस देवानं आज मनुष्याच्या जीवनामध्ये अशी एक संधी दिली त्याला सुधारण्याची. पिढ्यांच्या द्वारे असो, रोगांच्या द्वारे असो, त्या नोहाच्या काळामध्ये बघा कितीतरी लोक त्याच्या वाणीची थट्टा करत होते, पण परमेश्वराने जलप्रलयाच्या द्वारे या सृष्टीचा नाश केला. पण त्याही द्वारे त्यांनी एक संधी दिली. 7 पिढ्यांच्या द्वारे परमेश्वराने एक संधी दिली. आज आपल्यालाही या कोरोनामुळे देवाने एक संधी दिली. या संधीचा कितपत मनुष्याने फायदा घेतला? मनुष्याने शासनाचे नियम आज पाळले. आज कितीतरी लोकांना शासन प्रत्येकाला सांगत आहे की घराच्या बाहेर पडू नका. घराच्या बाहेर पडावं तर तो रोग दाराशी उभा आहे. पण आज खरोखर आपण कितपत लोक त्याच्याकडे वळाले? आज त्या आजाराला आपण घाबरलेलो आहोत.
पण मृत्यू छायेच्या दरीमधून जाताना देखील त्याची आकडी आणि त्याची काठी तुम्हाला आणि मला सांभाळण्याकरिता समर्थ आहे. ती समर्थ आहे आणि खरोखर त्या समर्थ असलेल्या आकडी आणि काठीद्वारे तुम्ही आणि मी आजचा दिवस बघून आपल्या नाकपुड्यात देवानं श्वासवायू, त्याचा प्राणवायू फुंकला. कितीतरी मोठी ही साक्ष देवानं आपल्या जीवनामध्ये दिलेली आहे. खरोखर या संधीचा तुम्ही आणि मी कितीतरी फायदा करून घेतला पाहिजे. योएल संदेष्टा म्हणतो, आता तरी परमेश्वराकडे वळा, त्याचं वचन मनपूर्वक ऐका, ते घ्या आणि आपले वस्त्र नव्हे तर अंतकरण फाडा. कितपत आपण आपले अंतकरण त्या देवाकडे लावलेले आहेत, कितपत आपण त्याच्याकडे वळालेलो आहोत. आज स्तोत्रकर्ता दावीद राजा स्तोत्र 24 मध्ये म्हणतो की परमेश्वराच्या पवित्र गिरीवर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानामध्ये कोण उभं राहील, ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचं मन शुद्ध. आज आपल्याला या रोगाची भीती तर आहे. या रोगाच्या भीतीमुळं सॅनिटायझर आणि मास्क तर आपण वापरत आहोत, पण आज तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये पडलेला काळोख या बाटलीच्या आणि या कापडी मास्कच्या द्वारे हटला जाणार नाही. तर तुमच्या आणि माझ्या अंतकरणामधला काळोख फक्त त्या ख्रिस्ताला अंतकरणामध्ये घेतल्याने, त्याचा स्वीकार करल्याने, त्याच्या मार्गाने मार्गक्रमण केल्याने तेव्हाच तो जाईल. आणि आज आपल्याला या रोगाच्या द्वारे दिलेल्या संधीचा फायदा करणं गरजेचं आहे, कारण ही संधी शापात बदलू शकते. जर मानवानं देवाचं न ऐकता फक्त त्याच्याच इच्छेने वागलं तर आज देवाने दिलेल्या संधीचा फायदा करून घेणं आज आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे. प्रगटीकरणामध्ये सांगितल्याप्रमाणे जे आपले वस्त्र म्हणजेच आपले जगे धुतात ते धन्य, कारण तेच त्या नगरीच्या वेशीतून जातील, तेच त्या जीवनी वृक्षावर सत्ता पावतील. आज आपल्याला त्या जीवनी वृक्षाकडे सत्ता पावायची असेल, त्याच्याकडे मार्गक्रमण करायचं असेल तर देवाने दिलेल्या संधीचा फायदा घ्या. आणि ही कोरोना ही संधी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. माझं नाव मार्क मोदे, नॅझरेन चर्च ऑफ बदलापूर, मुंबई. तर सध्या स्थिती आहे की कोरोना व्हायरस कोविड ही महामारी पसरली आहे. मग नक्की काय आहे? श्राप आहे का संधी आहे? तर आपण बघायला गेलो तर ही तुम्हाला संधी आहे. ही संधी कशी आहे? त्याच बघाल तर मनुष्य जगाच्या गोष्टीकडे आहे. त्याला जगाच्या गोष्टी आवडायला लागल्यात. पैसा, नाव, लोभ झाला त्या सगळ्या गोष्टीचा. ह्याने तो मनुष्य देवापासून लांब गेला. त्याला देवाच्या गोष्टी नको, त्याला देवात वेळ नको, त्याला वचन नको, त्याला बायबल नको. ही संधी कशी आहे? देवाने याकोबाचे पत्र 4 ते 34 सांगितलं आहे, जगाशी मैत्री देवाबरोबर वैर आहे. जो जगासोबत मैत्री करतो तो देवासोबत वैर करतो. मग ही संधी आहे त्या लोकांसाठी जी लोक आज जगाच्या गोष्टीकडे आहेत, त्यांनी पुन्हा देवाकडे वळावं. कारण आपण म्हणतो की मार्ग, सत्य, जीवन देव आहे. आपण त्याच्या मार्गाने चाललो तर आपल्यासारखं जीवन तो देणार आहे. आपण म्हणतो योहान 3:16 देवाने जेव्हा एवढी प्रीती केली ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. मग जगाच्या गोष्टीकडे केल्यानंतर तुम्हाला सारखं जीवन नाही प्राप्त होणार, माहीत आहे. ह्यासाठी ही संधी आहे की तुम्ही देवाकडे वळा. आणि देव का सांगतोय तर तुम्ही जर पहिले योहान 1:7 वचन बघाल तर असं म्हणतात, जसा तो प्रकाशात आहे तसे आपण प्रकाशात असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता होईल. जसं तो प्रकाशात आहे तसं आपण सुद्धा त्याच्यासोबत असावं ही त्याची इच्छा आहे. की कोणीही कोणावरही की तो मरण्याच्या दारात न जावा, कारण पापाचे वेतन हे मरण आहे. मग त्याला इच्छा आहे की त्याच्या लोकांनी, त्याच्या विश्वासू लोकांनी, ख्रिस्ती लोकांनी जे भडकले आहेत, जे विश्वासू आहेत, जे वाईटाच्या मार्गात आहेत, त्यांनी त्याच्याकडे परत
एक संधी त्यांच्यासाठी आहे की त्यांनी देवाकडे पुन्हा वळावं. तर ही संधी जी आहे ही विश्वास लोकांसाठी सुद्धा आहे की ज्यांना विश्वास आहे. तर कशी? तर ही तुमची परीक्षा आहे. देव ही परीक्षा घेत आहे. विश्वास बघतोय तुमचा विश्वास किती. जर तुम्ही याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय आणि 12 वचन बघाल तर असं म्हणतं, जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. तुम्ही जर परीक्षेत आहात, तुम्ही जर परीक्षेत टिकलात तर तुम्हाला तो जीवनाचा मुकुट देईल. मग संधी तुमच्यासाठी सुद्धा आहे की तुम्ही परीक्षेमध्ये आहात, पण देवाने म्हटलं सर्व गोष्टीसाठी तुम्हाला धन्यवादित द्यायचं आहे त्याला. आणि रोमकासेचा 8वा अध्याय 28 वचन असं म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवा प्रीती करणाऱ्यांना सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. तुम्ही जर प्रीती करताय तर तुम्हाला ह्यातून बाहेर सुद्धा काढेल. पहिले आज सगळ्या जगात महामारी पसरली, खूप काही लोक आहेत, खूप असे सिच्युएशन्स आहेत, पण तुम्ही विश्वास होता. देव तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही जर जगाच्या गोष्टी लोभ धराल तर काय होईल. ही तुम्हाला संधी आहे की आता ते देवाकडे वळा, कारण जगाच्या गोष्टी तुम्हाला नाशाकडे नेतील, पण देवाचं राज्य, देवाची मार्गाने सगळं जीवन प्राप्त होईल. आणि देवाने सांगितलं आहे योहान 16:33 जगात तुम्हाला क्लेश होतील, हे तुम्ही धीर धरा. देवाने सांगितलं आहे सगळ्या गोष्टी होणार जगामध्ये, पण तुम्ही विश्वासात धीर धरा. देव वाईटाचा वापर चांगल्यासाठी करतो. जसं योसेफाच्या भावांनी त्याला विकलं, नंतर काय झालं हे ठाऊक आहे. पेत्रा पापी होता, पण देवाने त्याचा वापर केला. मग देव असं म्हणतो योहान 13:7 मी करतो ते तुला आत्ता कळणार नाही, ते पुढे कळेल. आपल्या त्याची योजना माहीत नाही, पण आपल्या हिताची आहेत. म्हणून संधी आहे त्या अविश्वासू जे भडकले आहेत त्यांच्यासाठी की देवाकडे वळा, त्याच्या मार्गाने चाला, तो तुम्हाला सारखं जीवन देईल. म्हणजे विश्वासू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही परीक्षेत आहात, तर तुम्ही परीक्षेत टिकाल तर तुम्हाला जीवनाचा मुकुटसुद्धा मिळेल. ह्या देवाने सांगितल्या गोष्टी आहेत. तेव्हा कुठलेही कार्य, कुठलेही काम असंच करणार नाही, त्याच्यामागे कारण आहे, त्यामागे काहीतरी असणार. म्हणून देवाला संधी आहे सगळ्यांसाठी, असं माझं आहे. थँक्यू सो मच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी अर्चना अनिल दोंदे फ्रॉम विले पार्ले, मुंबई. विषय आहे की कोविड-19 संधी आहे की शाप आहे. हालेलुया. तर कोविड-19 ही संधी पण आहे तर आणि शाप पण आहे. तर कोविड-19 ही संधी कशी आहे आणि शाप कसा आहे ते आपण बघूया की बायबलच्या वचनाद्वारे. तर बायबलचं वचन आहे की यशया 26:20 यशया 26:20 बोलला आहे की चला माझ्या लोक हो, आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ तुम्ही लपून बसा. कारण की पहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्याच्या पापास्तव शासन करण्यात आपल्या स्थानाहून निघाला आहे. तर या वचनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून जर आपण हे वचन जर बघितलं तर परमेश्वर या वचनामध्ये आपल्याला बघत आहे की आपण संधी कशी देत आहे परमेश्वर आपल्याला. तर परमेश्वराने आपल्याला संधी दिली आहे की पूर्ण जग आता ह्या महामारीच्या काळामध्ये पूर्ण जग बंद आहे. हालेलुया. मंदिर बंद आहे, शाळा बंद आहे, पुरं जग, पुरं देशामध्ये पुरं जग, पृथ्वी बंद आहे. आणि अशा काळामध्ये परमेश्वर पुरं कावाडे लावून, दारं खिडक्या लावून लॉकडाऊनमध्ये आपल्याला बंद करून ठेवत आहे. मग ते कशासाठी? कितीतरी लोक TV बघत आहे, मोबाईलच्या मागे लागले आहेत आणि खाऊ पिऊ आपण मौज मजा करू लॉकडाऊनमध्ये. परंतु परमेश्वराने संधी दिली आहे का? कारण की तुम्ही बंद होऊन परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या, पश्चाताप करा, मन फिराव करून घ्या. परमेश्वर सुधारण्याची संधी देत आहे आपल्याला. कारण की आपण कोरोना व्हायरस परमेश्वराच्या या शापापासून आपला बचाव व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वर आपल्याला संधी देत आहे की तुम्ही पश्चाताप करा, लीन व्हा, गुडघे टेका आणि एकमेकांना क्षमा करा. आणि इकडे परमेश्वराचा क्रोध कशा प्रकारे प्रगट होत आहे की जे शेवटपर्यंत ज्यांचे अंतःकरण कठीण झाले
सुधारण्याची, परंतु लोक पापामध्ये डुंबलेले असतात, पापाच्या मार्गावरती गेलेले असतात. परमेश्वरांनी आता ह्या कोविड-19च्या काळामध्ये जरी ही संधी देत आहे परमेश्वर, तरीही लोक बघा की मोबाईलकडे, टी व्हीकडे न्यूज बघतात आणि सर्व जगामध्ये काय चालू आहे ते बघतात, परंतु गुडघे टेकून परमेश्वराचा धावा करत नाही, परमेश्वराच्या वचनाकडे वळत नाही आणि पश्चाताप करत नाही, प्रार्थना करत नाही. वाईट वाईट गोष्टीकडे टाइम वेस्ट होत आहे. एक एक क्षण या घडीमध्ये महत्वाचा आहे, कारण की परमेश्वराचा क्रोध प्रगट होत आहे. हालेलुया. नोहाच्या काळामध्ये कितीतरी लोकांनी किती परमेश्वर बोलत होता की जलप्रलय येणार आहे. नोहा किती मन अंतकरणाने सांगत होता की तारू बांधलं होतं, की परमेश्वर बोलत होता की तुम्ही स्वतःचा बचाव करून घ्या. नोहा बोलत होता कितीतरी लोकांना परंतु त्याला वेड्यात काढलं, सर्व लोकांनी त्याला वेड्यात काढलं, परंतु शेवटीला काय झालं, त्यांनी गुडघे टेकून पश्चाताप नसेल केला का? त्यांनी गुडघे टेकून पश्चाताप केला असेल, परंतु वेळ निघून गेली होती. त्यांचं अंतकरण, जेव्हा अंतकरण कठीण होत असतं तेव्हा परमेश्वराचा शाप, तिथे क्रोध प्रगट होतो आणि परमेश्वर नाश करून टाकतो. कारण की लूक 13 मध्ये लिहिलं आहे की पश्चाताप नाही केला तर परमेश्वर नाश करत आहो. परमेश्वराला हेच पाहिजे की माझे लेकरं माझ्याकडे वळलं पाहिजे. आपण सर्व जगाने पृथ्वी निर्माण केली, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली, आपल्याला मानवाला निर्माण केलं. परमेश्वर योहान 15:4 मध्ये परमेश्वराचं वचन बघा, मी तुम्हामध्ये राहतो, तुम्ही ही माझ्यामध्ये राहा. परमेश्वर बोलत आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहतो. आपण त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे की त्यांनी आपल्यामध्ये राहून आपल्या पापांची क्षमा केली पाहिजे. आताची घडी आहे की परमेश्वर संधी देत आहे, पश्चाताप करून, लीन आणि दीन नम्र होऊन पश्चाताप करून एकमेकांना क्षमा करायची, अंतःकरण क्लीन करायचं आणि परमेश्वराचा धावा करायचा. हालेलुया. झाली 5 मिनिटं. हालेलुया. आणि बघा की ह्या काळामध्ये परमेश्वराचा क्रोध प्रकट नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण पश्चाताप करून स्वतःचे अंतःकरण क्लीन करून आपल्या फॅमिलीला, लेकरा बाळाला घेऊन, आपलं सर्व फॅमिलीला घेऊन स्वर्गाच्या राज्याला जाऊन पोहोचलं पाहिजे. हीच वेळ आहे की निनवेचा योना ह्या आताच सादर केलेल्या तिन्ही स्पर्धकांचे आभार. यानंतर पुढील सूत्रसंचालन करण्यासाठी येत आहेत ब्रदर गोविंद हिवाळे आणि सिस्टर अनिता साळवे.